याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब नक्कीच नाराज आहेत. त्या नाराजीमधनं काही वितुष्ट लोक आहेत की ह्या नाराजीमध्ये अजून दुरावा कसा वाढेल, काय काय करता येईल त्या गोष्टी चालू आहेत. अजितदादा पवार यांना शरद पवार हे राजकारणातून निवृत्त व्हावे असं वाटत होतं की सुप्रिया सुळे यांना जे काही कार्याध्यक्ष पद दिलं त्यामुळं हे सगळं बिनसलं. मग सगळ्यामध्ये मीच वाईट का, सगळं खापर माझ्यावर कशाला. याच्या आधी भाजप बरोबर ज्या बैठका झाल्या त्या बैठका माननीय शरद पवार साहेब यांच्या परवानगीने किंवा त्यांना सांगून त्या गोष्टी घडत होत्या. तर माझ्याकडं दुरा देतानाच दरवेळी माशी का शिंकते हा एक त्यांचा जनरली प्रश्न आहे. आणि हे सगळं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केव्हाच झाला असता, परंतु हे सगळं कोणाच्यासाठी कोणामुळे घडते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाणं एक बाजू माननीय शरद पवार साहेब आहे, दुसरी बाजू माननीय अजितदादा आहेत. जे आता भाजप सोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत की बाबा परत एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, आपल्या पाठीमागं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळं पाठीमागं लागलेलं आहे आणि आपण यात कुठेतरी अडकून पडू. त्यामुळं हे सगळं निर्णय घेणं, या दबावामध्ये निर्णय घेतला गेला असं काय वाटतं का? माननीय अजितदादांवर जरी असे कोणी आरोप करत असले त्या आरोपाला माननीय अजितदादा घाबरत नाहीत. अजित पवार असतील किंवा अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार सुद्धा असतील, शरद पवार विठ्ठल आहेत, आमचं दैवत आहे, हे सगळं म्हणतायत. पण आज यांच्यामुळेच शरद पवारांना आज वयाच्या 83व्या वर्षी रस्त्यावरची लढाई पुन्हा उतरावी लागली, लढाई द्यावी लागते. एका बाजूला शरद पवारांची सहानुभूती पाहिजे, शरद पवारांचा फोटो पाहिजे, मात्र शरद पवार सोबत नको असं का? जर गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, यांनी जेव्हा जेव्हा टीका केली तेव्हा तेव्हा त्यांच्या टीकेला आम्ही जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही. परंतु आता सत्तेत आल्यानंतर आता जर ते बोलले तरी आम्ही सत्तेत गेले म्हणून ऐकून घेणारे नाही आहोत. नमस्कार, स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. राज्याच्या राजकारणाची चर्चा सध्या महाराष्ट्रातच नाही, देशात नाही तर अनेक देशांमध्ये सुरू आहे. आपल्याला माहित आहे मागच्या 2 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात अनेक भूकंप होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजप सोबत सरकार स्थापन केलं. 1 वर्ष होतंय तोपर्यंत जे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसोबत झालं तेच राष्ट्रवादीमध्ये झालं. अजित पवार बाहेर पडले आणि त्यांनी सुद्धा भाजप सोबत जात सरकार स्थापन केलं. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत सहकार्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सगळं होत असताना जे शिवसेनेसोबत झालं अगदी सेम त्याच प्रकारे राष्ट्रवादी सोबत झालं. राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झाले, अजित पवार आणि शरद पवार. त्यामुळं कार्यकर्ते आणि स्थानिक नेते हे आता कोण कोणासोबत जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. यामध्येच पुणे शहर महिला अध्यक्ष रुपाली ठोंबरे या आता काय निर्णय घेतात याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि रुपाली ताई अजित पवारांसोबत दिसल्या आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांच्याकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सुद्धा देण्यात आली. खरं तर राज्यात जे काही सगळं राजकारण झालं त्यानंतर अनेक सर्वसामान्य लोकांच्या मनात राष्ट्रवादी, अजित पवार, शरद पवार यांच्याविषयी अनेक प्रश्न आहेत. त्यासाठीच बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे ताई आहेत. ताई, खरं तर पहिला तुम्हाला जी नवीन जबाबदारी दिली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. खर तर अजित पवार यांनी जे काही केलं, बंड केलं म्हणा किंवा ते वेगळे होऊन भाजप सोबत गेले, हे लोकांना रुचेल असं वाटतंय ताई? सगळ्यात महत्वाचं, माननीय अजितदादांनी बंड वगैरे केलं नाही. तसंच तुम्ही आता मगाशी बोलताना बोललात की शिवसेना सारखे गट पडला, 2 गट पडले. मुळामध्ये शिवसेना ही सत्तेत होती, शिवसेनेचे माननीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते. ते आमदार सत्तेतनं बाहेर पडून त्यांनी भाजप सोबत
सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीची सत्ता खाली उतरून म्हणजे पाय उतरवावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेव्हापासून महाविकास आघाडी बरोबर विरोधात काम करत होती. अत्यंत आक्रमकपणे जे जे जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यावर आंदोलन करणे, त्या मागण्या पूर्ण करणे याच्यासाठी ह्याच काळामध्ये आमदारांनी म्हणजे विरोधातील जे आमदार आहेत त्यांनी आपण सत्तेमध्ये जायला पाहिजे म्हणून एक पत्र सह्यांचं माननीय अजितदादांना दिलं. अजितदादांनी त्या पद्धतीने शिंदे फडणवीस यांच्या सोबत मित्रपक्ष म्हणून पाठिंबा देऊन सरकारमध्ये स्थापन झाले. याच्यावरनं मला तुम्हाला सांगायचं की याच्यात आमचं सरकार नव्हतंच ना. कोणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो एकतर विरोधात असतो नाही तर सत्तेत असतो. त्याला त्याच्या जनतेची, त्याच्या प्रभागाची, त्याच्या मतदारसंघाची, त्याच्या शहराची कामं करणं गरजेचंच असतं. तुमचं वर सरकारमध्ये काय होतंय, का विरोधात काय होतंय, तुम्ही कुठं कमी पडला, तो तर लोकप्रतिनिधींनी त्याचा तो रोल निभवायचा असतो, त्याचं कर्तव्य बजवायचं असतं. त्याच्यामुळे माननीय अजितदादांनी कुठलाही गटतट केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्यासह जे सत्तेमध्ये आहेत त्या मित्र पक्षाला त्यांनी त्यांच्या सोबत गेले आणि सरकार म्हणजे शिंदे फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकार स्थापन झालं. दोन बाजू आहेत, एक विधिमंडळ, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. याच्यामध्ये माननीय शरद पवार नक्कीच नाराज आहेत. त्या नाराजीमधनं काही वितुष्ट लोक आहेत की ह्या नाराजीमध्ये अजून दुरावा कसा वाढेल, काय काय करता येईल त्या गोष्टी चालू आहेत. परंतु आम्हाला विश्वास आहे माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, हे त्यांच्या लेवलला हा विषय सोडवतील. हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलण्याचा पण आम्हाला अधिकार नाही. आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी यांनी निवडणुका आता एका वर्षावर आहेत. आपण काय लोकांची कामं कशा सक्षम पद्धतीने करू शकतो, आपण कसे उजवे आहोत हे कामात न दाखवण्याची गरज आहे. पण ताई काय वाटतंय, कारण की अजितदादा यांना हे सर्व करण्याची वेळ का आली? कारण की जर अजितदादांचं त्या सभेतलं बैठकीतलं भाषण जर आपण बघितलं तर अजितदादांनी पुन्हा ती खतखत व्यक्त करून दाखवली की पवार साहेबांचं वय झालेलं आहे आणि पवार साहेबांनी आता या सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे किंवा पवार साहेबांनी आता आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे. खरं तर अजितदादा पवार यांना शरद पवार हे राजकारणातून निवृत्त व्हावे असं वाटत होतं की सुप्रिया सुळे यांना जे काही कार्याध्यक्ष पद दिलं त्यामुळं हे सगळं बिनसलं. काय वाटतं? एक लक्षात घ्या, माननीय अजितदादा कुठेही असं म्हणलं नाही की तुमचं वय झाले, तुम्ही थांबणार आहात की नाही. मी सुद्धा 60-65 वर्षाचा आहे हे वाक्य होतं. दुसरं वाक्य होतं की जेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला होता तेव्हा सगळ्यांनी सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका. त्याच वेळेला माननीय सुप्रियाताई यांना तुमच्याकडे अध्यक्षपद देण्याचा अट्टहास करणारे माननीय अजितदादाच होते. आता माननीय अजितदादांनी त्या बैठकीमध्ये सविस्तर सांगितलं की 2017ला शिवसेनेबरोबर आपण एकत्र येणार होतो तेव्हा माननीय मोठ्या साहेबांनी सांगितलं की नाही, तो जातीवादी पक्ष आपल्याला जाता येणार नाही. मग या गाठी भेटी होत असताना किंवा या चर्चा होत असताना हे जे सगळं शिष्टमंडळ तिथं जायचं, तिथं स्वाभाविकच आहे माननीय अजितदादांचं हे नेतृत्व पुढे असायचं. परंतु त्याच्यानंतर लगेच असं सांगितलं जायचं की नाही आपल्याला त्यांच्यासोबत जायचं नाही. मग तेच 2019ला शिवसेनेसोबत महाविकास आघाडीहून आम्ही सत्तेवर आलो. मग सगळ्यामध्ये मीच वाईट का, सगळं खापर माझ्यावर कशाला. याच्या आधी भाजप बरोबर ज्या बैठका झाल्या त्या बैठका माननीय शरद पवार साहेब यांच्या परवानगीने किंवा त्यांना सांगून त्या गोष्टी घडत होत्या. मग हे सगळं माननीय अजितदादांनी बैठकीत सांगितलेलं आहे. आणि मग तुमचा आशीर्वाद मला का नाही हा त्यांचा प्रश्न होतो. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो यावं हे माझ्या तर हातात नाही. म्हणजे त्यांच्या ज्या वेदना होत्या किंवा त्यांना जे दुःख होतं ते त्यांनी खूप अत्यंत वडीलधाऱ्यांचा मान राखून स्वतःच्या वेदना सांगितल्या तेवढंच आहे. आता काही जणांनी याच्यात वय घातलं किंवा अजितदादा वयाचं बोलले, त्याच्यानंतर म्हातारे झाले असं म्हणले, असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. आणि मुळामध्येच त्यांनी काँग्रेसचं एक उदाहरण दिलं की काँग्रेसच्या सोनिया गांधी ज्या आहेत या सुद्धा आधारस्तंभ मार्गदर्शक राहून त्यांनी त्या नेतृत्वाकडे, त्यांचं काय जे नेतृत्व होतं त्यांच्याकडे ती धुरा दिली. तर माझ्याकडं धुरा देतानाच दरवेळी माशी का शिंकते हा एक त्यांचा जनरली प्रश्न आहे. आणि हे सगळं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री केव्हाच झाला असता, परंतु हे सगळं
कोणाच्यासाठी कोणामुळे घडते हे प्रश्न त्यांनी, म्हणजे हे थोडंसं अंतर्गत पक्षातील जे मतांतर आहेत त्याचा त्यांनी ते खुलासा तिथं ते केलेला आहे. त्याच्यामुळे 2 गट पडले. आता स्वाभाविकच आहे, मोठे साहेब आणि अजितदादा. मी आतापर्यंत जेव्हा शपथ घेतली तेव्हापासून सांगते, त्याच्या आधीपासून सुद्धा सांगतेय, मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 2 वर्ष झाले आले असले तरी माझा राजकीय प्रवास हा नगरसेवकापासून आमदारकीच्या उमेदवारापासून 16 वर्षाचा आहे. मी रस्त्यावरच्या कार्यकर्त्यातनं घडलेली घडलेलं माझं जे हे नेतृत्व आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाणं एक बाजू माननीय शरद पवार साहेब आहे, दुसरी बाजू माननीय अजितदादा आहेत आणि सुप्रियाताई जे आहेत ते त्यांना ऑलरेडी राज्यसभेवर दिलेलं आहे. खरं वाद झालाच नव्हता पाहिजे, पण आता ठीक आहे, थोड्याशा काहीतरी नाराजी मतामतांतर आहेत, पण येणाऱ्या काळात मला खात्री आहे की माननीय अजितदादा, माननीय मोठे साहेब याच्यावर तोडगा किंवा मार्ग काढतील. हे सगळंच बरोबर आहे ताई, पण असं सुद्धा म्हटलं जाते अजितदादांनी हे जे काही सगळं केलं या पाठीमागं ईडी, इन्कम टॅक्स याचा सुद्धा काही दबाव तंत्र आहे, किंवा कारण की अजितदादांनी त्याच भाषणात पुन्हा एकदा उल्लेख केला की 2024ला पुन्हा एकदा देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार येईल असं शरद पवार पण म्हटले होते आणि असं त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं. कुठेतरी याचीच भीती वाटते का की जे आता भाजप सोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत की बाबा परत एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, आपल्या पाठीमागं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळं पाठीमागं लागलेलं आहे आणि आपण यात कुठेतरी अडकून पडू, त्यामुळं हे सगळं निर्णय घेणं या दबावामध्ये निर्णय घेतला गेला असं काही वाटतं का? असा काही विषय वाटत नाही, कारण की माननीय अजितदादांनी सांगितलं की शरद पवार साहेबांनी मीटिंग मध्ये सांगितलं की 2024ला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी येतील हे असं बोलल्यानंतर आणि राज्यातला जो आता राजकारणाचा चिखल झालाय, एक लक्षात घ्या, ईडी, सीबीआय ज्यांनी कृत्य केले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं स्वाभाविक आहे, ते झालंच पाहिजे. परंतु ज्यांनी काहीच नाही केलं त्यांच्यावर जेव्हा ईडी, सीबीआय दाखल होते तेव्हा तो 8 ते 9 महिन्याचा कालावधी जातो. अख्खं ती व्यक्ती नाही, ते अख्खाचं कुटुंब हे उद्ध्वस्त होतं, त्रासात असतं. याचं उदाहरण बघायला गेलं तर माननीय छगन भुजबळ साहेब 2 वर्ष आतमध्ये होते, तेव्हा त्यांचं त्या याच्यातनं म्हणजे कोर्टाच्या कायद्याच्या ह्याच्यातनं त्यांना निर्दोष मुक्तता मिळाली. ही मुक्तता कुठल्या ना नेत्याने दिली, ना मुख्यमंत्र्यांनी दिली, ना उपमुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच अनिल देशमुख साहेब पण आहेत, तेही आतमध्ये होते, ते आत जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष होते. त्यांचा कोर्टाने म्हणजे तो जो काही पोलीस असतो, तपास असतो, त्याच्यामध्ये काहीच पुरावे नसल्यामुळे त्यांनाही तिथं निर्दोष करण्यात आलं. त्याच्यामुळे माननीय अजितदादांवर जरी असे कोणी आरोप करत असले, त्या आरोपाला माननीय अजितदादा घाबरत नाहीत, कारण का काही असा भ्रष्टाचार केलेलाच नाहीये. परंतु हे नसताना जेव्हा 8-8, 9-9 महिने या कालावधीकडे जातो त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे दादांनी त्याच्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. आमच्या आमदाराच्या लोकांच्या मतदारातल्या जो निधी आहे तो थांबवला होता. लोकांची कामं झाली पाहिजे, तिथनं आपले आमदार परत निवडून यायला पाहिजे, कारण का नुसतं आमदार होऊन चालत नाही हो. त्या आमदाराला तिथल्या मतदारसंघात घराघरात कामं करावी लागतात, विकासाची कामं करावी लागतात, निधी आणावा लागतो, तो निधी खर्ची सुद्धा पाडावा लागतो. हे असे अनेक कामं लोकप्रतिनिधीची असतात आणि ती कामं लोकांची कामं होण्यासाठी माननीय अजितदादांनी एक संविधात्मक याच्यातनं की बाबा आम्ही विरोधात आहे, आमच्या आमदारांनी सरकारला पाठिंबा होऊन सरकारमध्ये स्थापन झाले. ही सरळ सरळ कायद्याच्या भाषेत त्याची म्हणजे तुम्ही जर बघितलं इलेक्शन कमिटी म्हणा किंवा जो कायदा आहे आपला इलेक्शन ऍक्ट वगैरे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये बेकायदेशीर काहीच नाही. आमदार उठले, आमदारांनी उठून 2/3 असंही नाही की 10 आणि 5, जर 10 आणि 5 आमदारांनी दिलं असतं तर ते अपात्र ह्याच्यामध्ये गेले असते. 2/3 म्हणजे 53 पैकी 2/3 म्हणजे जवळजवळ आता 36 लोकांनी दिल्यामुळे ते कायद्याने योग्य आहे. आणि ह्या राजकारणातले हे वेगवेगळे पैलू किंवा त्या गोष्टी आहेत आणि हे सगळं नागरिक जनता जाणते. जनतेला माहिती नाहीये का की आतापर्यंत
काय विकास झालेला आहे, लोक कशावर ओरडतात, आणि हे राजकारण चालू असताना म्हणजे राजकारणाचा चिखल झालेला आहे, मग तो चिखल साफ कोणी करायचा? हीच जनता सुद्धा हेच म्हणते, कारण की अनेकांना शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज येत नाही असं अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणतात, अनेक ज्येष्ठ पत्रकार सुद्धा म्हणतात, ज्यांनी शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून पाहिलेलं आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे. हेच राजकीय विश्लेषक असं सुद्धा म्हणतात किंवा ज्येष्ठ पत्रकार असं सुद्धा म्हणतात की हे जे काही सगळं घडलं या पाठीमागे शरद पवार यांचा सुद्धा हात असू शकतो. नक्की काय वाटतं आपल्याला? म्हणजे आम्ही त्या प्रक्रियेत आहोत. माननीय शरद पवार साहेबांचा हात असता तर एवढ्या या उथलपाथल झाल्याच नसतात, आणि या लेवलला मग एक म्हणजे काही कार्यकर्ते जे पेच रचतात किंवा काय करतात एवढ्या लेवलला त्या कधी गेल्या नसत्या. इथे फक्त माननीय शरद पवार साहेब आणि माननीय अजितदादा या दोघांच्या मधला नाराजी मतामतांतर एवढा विषय आहे, आणि तिथे माननीय अजितदादांनी आपल्या जे वय आहे त्या वयाच्या याच्यानुसार की आता अजून किती दिवस, कारण का एक लक्षात घ्या, सगळे ज्येष्ठ नागरिक माननीय शरद पवार साहेब होऊ शकत नाही. माननीय शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेबच आहेत, आणि तसे अजितदादा म्हणले की ते शताशी व्हावे, परंतु कधीतरी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा. जर आम्ही चुकलो तर ती चूक तुम्ही आमचा कान धरून दाखवा की आम्ही दुरुस्त करू, पुढे जाऊ. त्याच्यामुळे ही नाराजीचाच विषय, हे काय असं घडून वगैरे आलेलं नाहीये. म्हणताय ते सगळं मान्य आहे, पण आपण जर पाहिलं तर अजित पवार असतील किंवा अजित पवारांसोबत गेलेले सगळे आमदार सुद्धा असतील, शरद पवार विठ्ठल आहेत, आमचं दैवत आहेत, हे सगळं म्हणतायत, पण आज यांच्यामुळेच शरद पवारांना आज वयाच्या 83व्या वर्षी रस्त्यावरची लढाई पुन्हा उतरावी लागली, लढाई द्यावी लागते. एका बाजूला शरद पवारांची सहानुभूती पाहिजे, शरद पवारांचा फोटो पाहिजे, मात्र शरद पवार सोबत नको, असं का? ते सोबत नको कोण म्हणलेले? तुम्ही उलट माननीय शरद पवार साहेबांनी आशीर्वाद द्यावा सांगितले. जेवढे आमदार आहेत ते माननीय शरद पवार साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत, एक लक्षात घ्या. आणि हे सर्व आमदारांचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे संस्कार आहेत की आपल्याला माननीय साहेबांना ती गोष्ट आवडली नाही म्हणून माननीय साहेबांना, मोठ्या साहेबांना वाटेल तशा भाषेत नाही कोण बोलू शकत. आम्हालाही आमच्या घरच्यांचा, वडीलधाऱ्यांचा राग आल्यानंतर की आम्ही जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा म्हणून आम्ही त्यांना नावं नाही म्हणजे पाहिजे त्या भाषेत नाही बोलत, समजून सांगायचे बाबा तुम्ही जाऊ नका, तुमचं वय झालंय, थांबा. नाही ऐकलं तर आम्ही आमच्या मार्गी लागतो. हे कुणाच्याही सदर घरामधला हा प्रसंग तसाच हा राजकारणामध्ये उभा आहे. दुसरी गोष्ट, माननीय शरद पवार साहेबांना त्यांच्याकडे ती ऊर्जा प्रचंड आहे की युवा सगळे त्यांच्याकडे बघून जे आळशी आहेत ना की कामच करत नाही, ते त्यांना ती लाज वाटते की आपण एवढं तरुण असून काम करत नाही. आणि बघा 82-83 वर्षाचे योद्धा आजही राजकारणात दौरा काढतात, आणि ही साहेबांची ती त्यांना अंगातलं ते त्यांची ऊर्जाने बळ आहे. त्यांना कोण म्हणून थांबवू शकत नाही. ते जर म्हणले की नाही मला जनतेच्या दरबारात जायचंय, मी प्रचार करणार, ती त्यांच्याकडे आतली शक्ती जी आहे ना ती टेरिफिक आहे. त्याला आम्ही नाव ठेवू शकत नाही, आणि आम्ही का म्हणू तुम्ही जाऊ नका म्हणून? जर त्यांच्या या वागण्यामुळे जी पिढी आपली तरुण आहे ती जर एनर्जिक होतीये, ऊर्जात्मक होतीये, तर अडवायचं का? मी पुन्हा तुम्हाला सांगते की मोठे साहेब आणि अजितदादा यांच्यातलं नाराजी मतामतांतर हा पाठ वेगळा राहिला तर माननीय शरद पवार साहेब खरंच सगळ्यांचे विठ्ठल आहेत. एकाही अजितदादा सोबत जे गेले तुम्ही बघितलंय का हो की शरद पवार साहेबांना वाटेल तसं बोलले किंवा सुप्रियाताईंना काही बोलले? बोलूच शकत नाही. ते संस्कार आहेत. आम्ही एकेकाळी कुटुंब परिवार म्हणून काम केलेले. जे बोलायचे ते मोठे साहेब दादांना बोलतील, जे सांगायचे ते दादा सांगतील, ताई बोलतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यातनं फक्त आपली मर्यादा ओळखून काम करणं गरजेचं आहे, कारण का जर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्या भागात निवडून यायचं. आणखी एक गोष्ट आहे ताई, आपण जर पाहिलं तर आता तुम्ही भाजप सोबत सरकारमध्ये आहे. काल जी एक सभा झाली त्या सभेत भाजपचा झेंडा होता, शिवसेनेचा झेंडा होता आणि राष्ट्रवादीचा झेंडा नव्हता. म्हणून अजित पवारांनी ठणकावून सांगितलं की आता आमचा सुद्धा झेंडा लावा. इतकी वर्ष ज्यांच्यावर आपण टीका टिप्पणी केली त्यांच्यासोबत आता हा नवीन प्रपंच करणं खरंच सोपं आहे का? मला सांगा, जेव्हा काँग्रेस होती, काँग्रेसमधनं माननीय मोठ्या साहेबांनी राष्ट्रवादी केली, महाविकास आघाडी झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना आम्ही झेंडे एकमेकांच्या हातात घेतले ना,
प्रत्येक पक्षाची ध्येय तत्व विचारधारणा तीच आहे, परंतु सरकार म्हणून स्थापन झाल्यावर किंवा एखादी आघाडी युती केल्यानंतर त्या विचारांना सामावून एकमेकांशी घेणं गरजेचं असतं. तुम्ही माननीय अजितदादांचा विषय सांगितला. 2 तारखेला शपथविधी झाला, गडचिरोलीचा तो कार्यक्रम होता. मला माहिती आहे शासन आपल्या दरबारी ह्या कामाच्या ह्याच्यात आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा नव्हता, पण तिथं झेंडा नव्हता म्हणून अजितदादा आळीमिळी गुपचूप करून बसले का हो? त्यांनी स्टेजवरनं मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली की सत्तेमध्ये तिसरा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि त्याचा झेंडा तो तिथं तुम्ही लावला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पण त्वरित उत्तर दिलं, याच्या पुढे 2 नाही 3 झेंडे लागले पाहिजे. काही गोष्टी काही प्रश्न संवादाने सांगून ते लिगली आहेत तर त्वरित सोडवता येत असतील तर गैर काय? भाजपमधले काही नेते आहेत, जसं की गोपीचंद पडळकर आहेत, सदाभाऊ खोत आहेत, ज्यांनी शरद पवार असतील, अजित पवार असेल यांच्यावरती अत्यंत खालच्या स्तराला जाऊन टीका केलेली आहे. आता ते तुमचे सहकारी झालेले आहेत. परवा दिवशीच जर बघितलं तर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना सैतान म्हटलं, ज्यांनी आता तुम्हाला या लोकांसोबत जुळवून घेऊन कसं काय सगळं तुम्ही आता या लोकांना विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या प्रश्नावर फक्त जुळवून घ्यायचं आहे. जर गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील यांनी जेव्हा जेव्हा टीका केली तेव्हा त्यांच्या टीकेला आम्ही जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही, परंतु आता सत्तेत आल्यानंतर आता जर ते बोलले तरी आम्ही सत्तेत गेले म्हणून ऐकून घेणारे नाही आहोत. परवा बोलल्यानंतर त्याच्या विरुद्ध त्याच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाने त्याचा निषेध व्यक्त केला आणि सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. लक्षात घ्या. आता काय काही लोकप्रतिनिधींना आहे ना भान राहत नाही की आपण काम करत असताना कोणती भाषा वापरतोय, काय वापरतोय, कुठला शब्द वापरतोय. तो राजकीय शिष्टाचार येणं गरजेचं पहिल्यापासून होतं. आता आम्ही सत्तेत आलो तर तो शिष्टाचार आम्ही त्यांना सांगू सुद्धा, परंतु गोपीचंद पडळकर असेल किंवा अजून कोणी असेल यांनी मोठे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील यांच्यावर कोणतंही बेताल वक्तव्य करू नये आणि जर केलं तर त्यांना जशाच तसं त्यांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ. शेवटचाच प्रश्न, या सरकारमध्ये अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील? आई जगदंबेला प्रार्थना आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि तिने लवकरच ती गोड बातमी द्यावी. हा नवस आहे आमच्या महाकालीला. धन्यवाद ताई, तुम्ही मॅक्स महाराष्ट्र सोबत बोललात. या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. खरं तर जनतेच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न थेट आपण त्यांना विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी तितक्याच मनमोकळेपणाने दिलीत. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही मॅक्स महाराष्ट्राला नवीन असाल तर आमचं फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे चॅनेल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रभरातील ज्या काही अपडेट्स असतील त्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तुर्तास मी अजिंक्य इथंच थांबतो. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.